मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. PM किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा आता 20 तारखेनंतर वितरित होणार. संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ या हप्त्यासंदर्भात. तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, ते म्हणजे या हप्त्यासाठी. आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार PM किसान योजनेमध्ये नवीन शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे पात्र लाभधारकांची संख्या वाढणार असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आणि 31 मे 2025 पूर्वी जे शेतकरी अग्रिस्टॉक प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत आहेत आणि ज्यांनी EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत तेच शेतकरी पुढील हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण हा पॉइंट असणार आहे की शेतकरी बांधवांसाठी 31 मे 2025 पूर्वी जे शेतकरी बांधव ॲग्रिस्टॉक म्हणजे आपण जो फार्मर ID आहे ते काढणं अनिवार्य केलता, त्या अनुषंगाने ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID काढला त्यांना हप्ता मिळणार आहे. ज्यांना फार्मर ID काढला नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही EKYC प्रक्रिया किंवा ॲग्रिस्टॉक नोंदणी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाने या प्रक्रियेसाठी 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ दिली. त्या अनुषंगाने मुदतवाढ संपल्यानंतर 20 जून 2025 पासून हप्ता वितरणाचं काम सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर 20व्या हप्त्याचे जे पैसे आहेत तिथे देण्यात आलेले 15 जून नंतरच म्हणजे 20 तारखेला जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण तत्काळ आपली EKYC काही कामे राहिली असतील तर ती कामे राहिली असतील तर आपण दुरुस्त करून घेऊ शकता. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. हप्ता आता 20 तारखेनंतरच मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.